संघातून गेली 3 वेळा मी निवडून आलो. 1 वेळा पंचायत समिती, 2 वेळा जिल्हा परिषदमध्ये. आणि मी फॉर्म भरल्यानंतर मला पक्षाकडून बी फॉर्म मिळेल अशी मला आशा होती. तर मी भारतीय जनता पार्टीचं गेली 36 वर्ष काम करत असताना बी फॉर्म मला निश्चितपणाने मिळेल. कारण मला नेत्यांनी सांगितलं होतं की आमच्या भाजपच्या नेत्यांनी की तुम्ही फॉर्म भरा आणि तो राहिला पाहिजे म्हणून मी तो खरा फॉर्म भरला होता. परंतु मला बी फॉर्म काय आला नाही. त्यामुळे माझा पक्ष हा फॉर्म गेला आणि माझ्याबरोबरीनं मी पंचायत समितीमध्ये माटणे पंचायत समितीमधून सुप्रिया नाईक हिचा फॉर्म भरलेला आहे आणि झरेबांबर पंचायत समितीमधून खाली ऋषाली गवस हिचा फॉर्म भरलेला आहे, प्रकाश गवस यांची BCS. तर आत्ता कालपर्यंत मी फॉर्म भरल्यानंतर मला काही जणांकडून म्हणजे सांगितलं गेलं, काही नेत्यांकडून आमच्या की फॉर्म मागे घ्या. परंतु मी त्यांना सांगितलं होतं की माटणे मतदारसंघातील माझे जे मतदार आहेत त्या मतदारांनी मला 3 वेळा निवडून दिलं भरघोस मताने. त्या मतदारांना विश्वासात घेऊनच मी सगळ्या गोष्टी करणार. त्याप्रमाणे मी निश्चितपणाने गेल्या 4 दिवसामध्ये माटणे मतदारसंघातील माझ्या सगळ्या मतदारांना भेटून त्यांचा निर्णय विचारला. त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुकीला उभं राहा, अपक्ष राहा. जर पक्षाने तिकीट दिलं नसेल तुम्ही अपक्ष राहा. आणि त्याप्रमाणे मी शेवटी मतदारांचा निर्णय मानून आणि त्यांच्या मताला किंमत देऊन मी आज उभा राहिलेलो आहे. माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीमधून सुद्धा 2 जण आमचे सदस्य आहेत उभे. तर निश्चितपणे आता चिठ्ठी आज तिकीट वाटप होतं. माझ्या तिकीट वाटपाच्या वेळी मला अपेक्षित चिन्ह होतं. सगळ्यांनी मला सांगितलं होतं माझ्या कार्यकर्त्यांनी की नारळ चिन्ह घ्या म्हणून. आणि त्याप्रमाणे मी नारळ चिन्ह टाकलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये. फर्स्ट प्रेफरन्स हा नारळासाठी होता माझा, सेकंड छत्रीसाठी होता. आणि आम्ही सगळ्यांनी तसं टाकलं होतं की फर्स्ट प्रेफरन्स नारळ, सेकंड प्रेफरन्स छत्री. आणि नेमकं जिल्हा परिषदच्या गटामध्ये 2 माणसांनी, अजूनही एका माणसाने कांबळे म्हणून होते, त्यांनी RPIचे, त्यांनी पण नारळ टाकला. दोघांची चिन्ह समान असल्यामुळे चिठ्ठी टाकली गेली आणि त्या मुलाने नारळ चिठ्ठी ही माझी काढली गेली निश्चित. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे जो मला सांगितलं. आणि आमचं सेकंड यांचं जे हे सगळ्यांचं चिन्ह होतं, कारण ते सुद्धा छत्री होतं आणि त्यामुळे दोन्ही खालच्या उमेदवारांना सुद्धा छत्री चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे सांगतो माझ्या मतदारांनी जे मला सांगितलं होतं की तुम्ही नारळ आणि छत्री मागा म्हणून, त्याप्रमाणे आम्ही मागितलं आणि ते आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे मतदारांचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला निश्चितपणाने मिळणार आहे आणि मी निश्चितपणाने जिंकून येणार आहे. आणि माझे दोन्ही सदस्य पण खालचे जिंकून येणार आहे. अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आपल्याला मिळालेलं नारळ हे चिन्ह कशा प्रकारे लोकांच्या घराघरात पोहोचलं? खरं तर मी आत्तापर्यंत भाजप चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात कोरलं होतं. ते आता फक्त मला काढताना जरा वेळ लागेल थोडाफार. परंतु निश्चित सांगतो मी तुम्हाला, ह्या माटणे मतदारसंघात नाही तर दोडामार्गमध्ये भाजप म्हणजे राजन म्हापसेकर आणि राजन म्हापसेकर म्हणजे भाजप, कमळ. हे आता काही जण छातीला कमळ लावून फिरत आहेत दिखाऊगिरी करायला. आम्हाला कधी छातीला कमळ लावून मी कधी लावले नाही आणि मला कधी लावण्याची गरजच पडली नाही. कारण संपूर्ण जिल्ह्याभरात ज्यावेळी मी कुठे फिरत होतो त्यावेळी मला बघितल्यानंतर कमळवाला आला असंच म्हणत होते लोक. त्यामुळे निश्चितपणाने कमळ हे माझी चिन्ह सगळीकडे पोचलेलं आहे यापूर्वी. आता मला ते थोडं बदलून सांगायला वेळ लागेल लोकांना, परंतु मला तसे माझे कार्यकर्ते सक्षम आहेत या भागात, सांगावं लागणार नाही. कारण आत्ताच लोकांना समजलेलं आहे. मला सगळेजण सांगत आहेत, त्यांनीच लोकांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही नारळ घ्या म्हणून. त्याप्रमाणे नारळ चिन्ह लोकांकडे जवळपास निम्म्या लोकांकडे पोहोचलेलं आहे आणि ते आज राहिलेलं चिन्ह ते 1-2 दिवसात निश्चितपणाने पोचवतील. त्यामुळे मला काय त्याची धास्ती आणि शंकाही वाटत नाही की चिन्ह केव्हा पोचेल म्हणून. एकूण जर परिस्थिती बघितली, तुम्ही बोललात की कमळ तुमच्या मनात आहे, यानंतर पुढची वाट कमळाच्या दिशेने असेल का आणि कुठच्या दिशेने? जी मी माझे मतदार सांगतील त्याप्रमाणे जाईन. नियती आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब किताब नियती करते, लक्षात घ्या. त्याप्रमाणे पुढचा वेळ निश्चित उमेदवार आम्ही विजेत्री होतो. विजय झाल्यानंतर मग ठरवू काय करायचं ते. मतदार सांगतील मला इथं जा तिथं जा हे कर म्हणून, त्याप्रमाणे निश्चित करेन मी. दोडामार्ग तालुक्यातील जनता म्हणजे नुसते माटणे मतदारसंघच म्हणत नाही मी, की दोडामार्ग तालुक्यातील जनतेवर माझा विश्वास आहे आणि लोकांचाही माझ्यावर तेवढाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट करेन आणि करेन ती दोडामार्गच्या विकासासाठीच होईल, लक्षात घ्या. दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठीच सगळ्या गोष्टी करतील. माझा वैयक्तिक विकास याच्यात कुठेच नाही. माझा वैयक्तिक जर विकास करायचा असता तर मी आत्तापर्यंत कितीतरी पक्ष बदलले असते. मग मला त्यावेळी मी राणेसाहेबांच्या पक्षात सुद्धा त्यावेळी गेलो असतो, मी काँग्रेसमध्ये गेलो असतो, राष्ट्रवादीमध्ये गेलो, मी खूप मोठा झालो असतो व्यवसायाने. परंतु मी सगळ्यांचं जी मला जो त्रास दिला लोकांनी किंवा त्यावेळी विरोधी पक्षाने त्रास दिला तो सहन करून मी भाजपमध्ये राहिलो आणि भाजप प्रत्येक गावागावात भाजप पोचवलं, प्रत्येक घराघरात भाजप पोचवलं, लक्षात घ्या. पण आज त्याची भाजपला किंमत नाही.
भाजपकडे आज नेते खूप मिळाले, नेते खूप आहेत. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची किंमत राहिली नाही. आज जुने कार्यकर्ते ना, ते म्हातारे कार्यकर्ते, ते त्यांचं काय काम नाही, ते आता काय करणार आहेत असं म्हणायला लागले. परंतु सांगतो तुम्हाला, भाजपचे जुने कार्यकर्तेच भाजपला एक दिवस तारतील, हे तेवढंच सांगतो मी तुम्हाला.